श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मीन राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजे येणारा जो ऑक्टोबर महिना आहे किंवा चालू असणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो मीन राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे, त्यांच्या 7.5मध्ये सुद्धा त्यांना कसा दिलासा मिळणार आहे किंवा 7.5मध्ये सुद्धा येणारा ऑक्टोबर महिना हा कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो की मीन राशी राशीचक्रातली 12व्या नंबरची रास आहे. म्हणजेच काय की मीन राशी राशीचक्रातली शेवटची रास आहे आणि मीन राशीचे स्वामी हे गुरु ग्रह आहे. आणि सध्या बघा की मीन राशीलाही आता सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5चे मीन राशीचे हे पहिलेच चरण चालू आहे. मित्रांनो बघा की 7.5 चालू जरी असली तरी मीन राशीच्या व्यक्तींनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. बघा मित्रांनो की शनी महाराज जसे आपले कर्म असते तसेच ते आपल्याला फळ देत असतात. म्हणजेच तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुम्हाला चांगले फळ मिळतील, तुम्ही जर वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट कर्म मिळतील. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, नेहमी चांगले कर्म करत राहा, तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळणार आहे. आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो की तुम्ही प्रयत्न नक्की करा, कष्ट करा आणि स्वतःचा आत्मविश्वास हा ढासळून देऊ नका. बघा मित्रांनो, कुठलेही जर तुम्हाला अडचण आली, कुठलेही जर तुमचं काम होत नसेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, स्वतःवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर कुठलेही काम तुम्हाला अवघड जाणार नाही आणि कुठलेही कष्ट तुम्हाला जास्त सोसावे लागणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. जे काम करणार असेल ते मनापासून करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मित्रांनो बघा की तुम्ही जर चांगले कर्म केले, चांगले कष्ट केले तर कुठल्याही 7.5ला कुठल्याही प्रकारच्या संकटांना तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. तर चला मित्रांनो, मीन राशीच्या व्यक्तींचे आपण ऑक्टोबर महिन्याचे आता राशी भविष्य बघूया. पहिल्यांदा आपण बघूया की आरोग्य. मीन राशीच्या व्यक्तींना आपले आरोग्य येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात कसं जाणार आहे ते आपण आता बघूया. की मीन राशीच्या व्यक्तींनी आरोग्य तर चांगलं जाणार आहे, परंतु किरकोळ आजार जर सोडले तर तुम्हाला एकंदरीत ऑक्टोबर महिना हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला जाणार आहे. परंतु तुम्हाला एलर्जी होणार नाही किंवा थोडं ताप येणार नाही. तुमच्या पोटदुखीच्या थोड्याशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही प्रवासात आपल्या आरोग्याची, खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आहे. तुमच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या पोटाला त्रास होणार नाही याची तुम्हाला येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात काळजी घ्यायची आहे. कारण काय की ऑक्टोबर महिन्यात तुमचे प्रवास होणार आहेत आणि प्रवास होत असल्यामुळे तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि शक्यतो तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी थोड्याशा प्रवासात बदलल्या पाहिजे. जे तुम्हाला हेल्दी असेल किंवा तुमच्या आरोग्यासाठी चांगले असेल तेच पदार्थ तुम्हाला प्रवासात सेवन करायचे आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी येणारा ऑक्टोबर महिना हा चांगला जाणार आहे. त्यांचं अभ्यासात लक्ष लागणार आहे, त्यांची बुद्धी क्षमता सुद्धा वाढणार आहे. परंतु 15 ऑक्टोबर पूर्वी तुमचा जे शैक्षणिक कामे आहेत किंवा एखादा फॉर्म भरायचा असेल, स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर ती तुम्ही 15 ऑक्टोबर पूर्वी देऊन घ्या. 15 ऑक्टोबर नंतर तुम्हाला कुठलीही परीक्षा असेल किंवा तुमचा अभ्यास असेल ते थोडंसं अवघड जाणार आहे. की 15 ऑक्टोबर नंतर तुमचं अभ्यासात मन लागणार नाही किंवा तुमचं मन थोडंसं विचलित होणार आहे. जर एखादी परीक्षा असेल तर तुम्हाला थोडीशी अवघड जाणार आहे. त्यामुळे तुम्ही 15 ऑक्टोबर नंतर शक्यतो आपल्या अभ्यासात भरपूर प्रमाणात लक्ष द्यायचं आहे आणि कष्टसुद्धा तुम्हाला 15 ऑक्टोबर नंतर जास्त करायचे आहे. पण जर एखादे तुमचे कामं जर 15 ऑक्टोबर पूर्वी जर तुम्हाला उरकून घ्यायचे असेल, फॉर्म भरायचा असेल, अभ्यास तुमचा असेल तर ते तुम्ही नक्कीच 15 ऑक्टोबर पूर्वी करून घ्या. एकंदरीत काय की 15 ऑक्टोबर पूर्वीचा काळ हा तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे. आणि 15 ऑक्टोबर नंतरचा काळ हा तुम्हाला थोडासा कठीण जाणार आहे. परंतु तुम्ही चांगले कष्ट केले, प्रयत्न केले तर तुम्हाला 15 ऑक्टोबर नंतर सुद्धा यश हे मिळणार आहे. त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन. मित्रांनो बघा की वैवाहिक जीवन तुमचे हे 20 ऑक्टोबर पूर्वी अतिशय चांगले जाणार आहे. परंतु 20 ऑक्टोबर नंतर तुमचा जोडीदार तुमच्यावर रागवण्याची शक्यता आहे. किरकोळ गोष्टीवरनं तुमच्यात वाद सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे तुमचं जोडीदाराचं तुम्हाला म्हणणं हे ऐकून घ्यावे लागेल.
परंतु 20 ऑक्टोबर पूर्वी मात्र तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं अतिशय चांगलं पटेल. एकमेकांच्या विचाराने तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी कराल. तुम्ही प्लॅनिंग सुद्धा 20 ऑक्टोबर पूर्वी आखणार आहात. एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्ही करणार आहात. एखादी गोष्ट जर तुम्हाला घ्यायची असेल त्याची सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करणार आहात. परंतु मित्रांनो की 20 ऑक्टोबर नंतर मात्र तुम्हाला तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवायचा आहे. तुमच्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे. तुमच्या बोलण्यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाणार नाही याची तुम्हाला काळजी येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात घ्यायची आहे. त्यानंतर बघा भाग्य. मित्रांनो येणारा ऑक्टोबर महिना तुमचं भाग्य कसं असेल हे आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो की येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट करू शकता. नवीन वाहन सुद्धा खरेदी करू शकता. नवीन घर ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना ते वाहन खरेदी करता येईल. नवीन घर खरेदी करता येईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुद्धा अतिशय चांगली राहणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की परंतु थोडंसं तुम्हाला 20 ऑक्टोबर नंतर एखाद्या इन्व्हेस्टमेंट करताना एखादं नवीन उलाढाल करताना तुम्हाला थोडंसं शांत डोक्याने निर्णय घ्यायचा आहे. परंतु 20 ऑक्टोबरच्या आधी मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करू शकता. वाहन खरेदी करू शकता. घर खरेदी करू शकता. 20 ऑक्टोबर नंतर मात्र तुम्हाला थोडंसं विचार करूनच एखादी गोष्ट ही करायची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो नोकरी संदर्भात. नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे. तुमचे कामात ऊर्जा जास्त प्रमाणात राहणार आहे. परंतु 20 ऑक्टोबर नंतर मात्र तुमचे जे नोकरीतील सहकारी असतील किंवा एखादा जर व्यक्ती असेल तर तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही 20 ऑक्टोबर नंतर नोकरीमध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि मित्रांनो बघा की नोकरीमध्ये जे राजकारण चालतं तुमच्या नोकरीमध्ये एखादा व्यक्ती जर राजकारण करणारा असेल किंवा काही व्यक्ती ह्या राजकारण करणारे असतात त्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या राजकारणात भाग घ्यायचा नाही आहे. तुमचं नोकरीमध्ये लक्ष तुम्हाला केंद्रित करायचं आहे आणि वरिष्ठ जे सांगतील ते काम तुम्हाला करायचं आहे. मित्रांनो 20 ऑक्टोबर पूर्वी मात्र तुम्हाला अतिशय नोकरीमध्ये चांगले दिवस आहेत. तुमची बढती पण मिळण्याची शक्यता आहे. परंतु 20 ऑक्टोबर नंतर मात्र मीन राशी व्यक्तींनी थोडंसं तुमच्या नोकरीमध्ये लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की आता तुम्ही जर व्हिडिओ बघितला की मीन राशीला 7.7 चालू आहे तर 7.7मध्ये काही उपाय सुद्धा असतात की मीन राशीच्या व्यक्ती ह्या 7.7ला घाबरून न जाता त्यांनी काही थोडेसे उपाय जर केले तर तुम्हाला मीन राशी 7.7मध्ये सुद्धा थोडंसं चांगलं फळ हे मिळणार आहे आणि 7.7ला कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण तुम्हाला नाही. त्यातलं पहिलं उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करू शकता. म्हणजे काय की तुम्हाला दर शनिवारी किंवा ज्यांना एखाद्या व्यक्तीला जर दररोज जमले तर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण हे हनुमानाच्या मंदिरात जाऊन करायचे आहे किंवा तुम्ही घरी जरी केले तरी चालेल. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही दर शनिवारी शनी मंत्राचा जाप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दर शनिवारी जाऊन शनी मंदिरात जाऊन शनीला काळे तीळ व तेल सुद्धा तुम्हाला व्हायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करू शकता. मित्रांनो बघा की ही जर सेवा तुम्ही केली तर तुम्हाला 7.7मध्ये सुद्धा थोडंसं चांगलं फळ हे मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.